नमस्कार दादा. नमस्कार. माझ्या सर्व बंधू भगिनींना माझा नमस्कार. दादा तुम्हालाही माझा नमस्कार. दादा माझ्याकडे रोज देशी गाईचं दूध घेऊन येतात आणि आता सध्या येत्या 20 नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकांमध्ये सर्व मतदार राजांनी आपल्याला आपल्या संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क आणि मतदानाचं राष्ट्रीय कर्तव्य प्रामाणिकपणे बजावावं आणि आपल्या लोकशाहीला बलशाली करावं. आपले प्रतिनिधी स्वतः निवडावे आणि आपलं सरकार निर्माण करण्यासाठी, आपलं सरकार निवडण्यासाठी मतदान करावं. यासाठी आम्ही जनजागृती करत आहोत स्वीप पथकांतर्गत. तर सहज मनामध्ये कल्पना आली की अरे आपले दूधवाले जे दादा आहेत त्यांना पण आपण मतदान करण्यासाठी सांगायला हवं. तर पहा दादा, तुम्ही मतदान करणार? अच्छा, बरं मतदान का करणार? माझं मत माझा अधिकार. हो, बघा दादांना माहिती आहे की त्यांचं मत त्यांचा अधिकार आणि मतदान हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य सुद्धा आहे. संविधानाने दिलेला अधिकार आहे, राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि लोकशाही आपल्याला बलशाली करायची आहे. कारण मतदान हा लोकशाहीचा अधिकार आहे, पाया आहे, हक्क आहे. तर आपण सर्वांनीही मतदान करायचं. येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रामध्ये आपलं मतदान केंद्र ज्या मतदारसंघामध्ये असेल त्या मतदारसंघामध्ये आपण जिथेही असाल तिथून सकाळी लवकर निघायचं किंवा रात्री निघायचं. सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही आपापल्या मतदान केंद्रामध्ये जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावायचा आहे आणि आपल्या लोकशाहीला बलशाली करायचं आहे. चला दादा, आपण सोबत म्हणूया, आम्ही मतदान करणारच, आम्ही मतदान करणारच आणि आम्ही सहकुटुंब मतदान करणार. दादा, तुमच्या कुटुंबामध्ये किती मतदार राजा आहेत? 6 मतदार राजा आहेत. पहा, आणि आपल्या पुढील पिढीला आपल्याला लोकशाहीचा वारसा द्यायचा आहे. त्याच्यामुळे आपण मतदान करायचं, आपलं सरकार निवडायचं, आपले लोकप्रतिनिधी निवडायचे आणि आपण काय करायचं? राज्य करायचं. आणि तुम्ही आणखी तुमच्या कुटुंबातील तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हे सांगायचं. ठीक आहे, दादांनी बराच वेळ दिला त्याच्याबद्दल दादा खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र दादा. ओके.